जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान उवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद अवतरणिका. पूर्वात. दशमस्कंदी प्रथमोध्यायी. वसुदेव देवकीचे पाही, कंसमारी पुत्र सहाही, शिशु हत्यारा महान. भगवंताचा गर्भप्रवेश. गर्भस्तुती द्वितीयोध्यायास. श्रीकृष्ण प्रगटला तृतीयास. योग माया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी. पूतना षष्ठात उद्धरली. शकट तृणावर्तोद्धार कथा केली सप्तमा माझी. अष्टमी नामकरण बाललीला. नवमी श्रीकृष्ण उखळी बांधला. दशमी यमलार्जुन उद्धरला. एकादशी तारिले वत्स बक. आघासुरोद्धार द्वादशी. ब्रह्मा मोहनाश त्रयोदशी. ब्रह्माद्वारा स्तुती चतुर्दशी. पंचदशी धेनुक कालिया युद्ध. षोडशी कालियाशी प्रसन्न. सप्तदशी त्याचे पूर्वकथन. दावानली वाचती व्रजजन. अष्टादशी प्रलंब तारला. 19 व्रजानल शांती. 20 शरद ऋतू कथाती. 21व्यात अन्योक्ती वेणुगीत. चीरहरण 22. यज्ञपत्नीवरी कृपा 23. इंद्र यज्ञ निवारण 24. पंचविशी गोवर्धनोद्धारण. श्रीकृष्ण चर्चा 26. श्रीकृष्णाभिषेक 27. नंद बंधमुक्त 28. 29 रासलीला आरंभ. गोपी विरह 30. गोपिका गीत 31. गोपीशी कृष्ण दर्शन 32. महारास 33. सुदर्शन शंख चुडोद्धार 34. युगलगीत 35. अरिष्टोद्धार अक्रूर गमन 36. 37. केशी व्योमोद्धार. अक्रूर व्रजयात्रा 38.
मथुरागमन 39, श्रीकृष्ण स्तुती 40, 41 मथुरा प्रवेश, कुब्जेवर कृपा धनुष्यभंग, कंस व्याकुळता 42 सांग, कोलधार मल्लयुद्ध रंग, 43 निवेदला, चाणूर मुष्टिक कंसोद्धारण, 44व्यात कथन, कृष्ण बळराम सूत्रबंधन, गुरुकुल प्रवेश 45, उद्धव व्रजयात्रा 46, उद्धव गोपी भ्रमरगीताशी, 47व्या अध्यायाशी केले निवेदन. अध्याय 48, श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी, अक्रूर हस्तिनापुराशी, 49 जातसे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज श्रावण वद्य चतुर्थी शके 1946, दिनांक 23 ऑगस्ट 2024. आजचा दिवस महत्त्वाचा. श्री समर्थ रामदास स्वामींचं चरित्र असणारा एक सिनेमा चित्रपट आजपासून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रदर्शित होत आहे. जवळपास 1-2 वर्षापूर्वी ज्याची चित्रफीत तयार झाली, त्याचं उद्घाटन पण झालं. ते आपल्या समर्थांच्या समाधीसमोर ही सगळी मंडळी ज्यांनी या चित्रपटासाठी सहाय्य केलं, त्यात काम केलं, ती सर्व मंडळी सज्जनगडावर आली होती. आपले अधिकारी स्वामी सज्जनगडचे, त्याचबरोबर वंशज सर्व यांच्या उपस्थितीमध्ये त्या चित्रफितीचं त्या ठिकाणी पूजन झालेलं आहे आणि समर्थानं ती अर्पण केली होती. त्यानंतर आपण 1-1.5 वर्ष वाट पाहत होतो. तो दिवस आज आला. अनेक चित्रपटगृहामध्ये हा सिनेमा दाखवण्यात येणार आहे. समर्थांचं पूर्ण चरित्र जे आहे ते आपल्याला आता डोळ्यासमोर दिसणार आहे. जसं मी मागे म्हटलं, लिटिल कृष्णा ही जसं व्हिडिओ आहे त्यामध्ये सगळी दशमस्कंदामधलीच भगवान श्रीकृष्णाची लीला आपल्याला पाहायला मिळते. तशीच लीला या ठिकाणी आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारचे जे धार्मिक सिनेमे असतील ते अवश्य सर्वांनी पाहावेत. पुढे आपल्या घरी येईल, यूट्यूबवर येईल म्हणून वाट पाहण्यापेक्षा अगोदरच आपण ते पाहावेत. आणि समाधान तर होणारच नाही, अनेकदा पाहिले तरी त्यापासून आपल्याला बऱ्याच गोष्टी डोळ्यासमोर घडल्यामुळे आपण त्या काळामध्ये आहोत असा भाव निर्माण होतो आणि तो एक आनंद वेगळाच असतो. तरी सर्वांनी हा चित्रपट जरूर पाहावा. आपल्याकडे अकोला, अमरावती, माझ्या माहितीप्रमाणे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सध्या तरी हा नाही आहे सिनेमा, पण पुढे मागे येईलच. दुसरी गोष्ट म्हणजे आजचा जो अध्याय आहे दशमस्कंधातील 10वा अध्याय म्हणजे यमलार्जुनांचा उद्धार हा अध्याय आहे. तो अध्याय पाहण्यापूर्वी 2-4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, त्या आधी सांगून देतो. आत्ताच आपण काही वर्षापूर्वी, जवळपास 3 वर्षापूर्वी श्री रघुनाथ स्वामींची 250वी पुण्यतिथी आपण साजरी केली. त्यानिमित्त जवळपास 400 त्या पोथीची पारायणं आपण सगळ्यांनी मिळून केली. बऱ्याच जणांनी 15, 20, 25 पण पारायणं केली आहेत. रघुनाथ स्वामींच्याबद्दल ध्यानाचा श्लोक जो आहे आपण म्हणतो, श्रीरामदास वासुदेव माधवासी ध्यायीजे, पुरुषोत्तम भीमस्वामी पंचायतन पूजिजे, नित्यनेम सर्व काळ दृढ पाय वंदिजे, राघवासी हासी छंद राम राम बोलीजे. रामदास, वासुदेव, माधव, पुरुषोत्तम, भीमस्वामी ही 5 नावं आहे. पंचायतनं पूजिजे. आणि मग त्याच परंपरेमध्ये पुढे रघुनाथ स्वामी होऊन गेले. या यमलार्जुनाचा उद्धार या अध्यायासाठी मुद्दाम याचा संदर्भ मी घेतला, कारण त्या पोथीमध्ये आपल्याकडे ज्याने पारायण केलं त्यांच्याकडे पोथी असेलच. त्यांनी कृपया त्या पोथीतील अध्याय 2 वाचावा. 2 अध्याय महत्त्वाचा आहे. चित्रसेन गंधर्व अंत्यज योनी, प्राप्त झाली शापे करुणी, यापासून तया संतोष बुनी, गंधर्वास मुक्त करावा. त्याप्रमाणे गंधर्व जो आहे चित्रसेन, त्याला 3 जन्म प्राप्त झाले त्याने केलेल्या चुकीमुळे. त्यामधला पहिला जन्म जो होता, म्हणे मी शूद्र जातीमध्ये जन्म झाला. पुढे तो म्हणे मी वैश्य जाणं, आणि 3ऱ्या जन्मामध्ये म्हणे मी क्षत्रिय जाणं, आणि 4थ्या वेळेस मात्र तो म्हणतो की मी ब्राह्मण आहे. म्हणजे एक अंत्यज होता, तो समर्थांच्या दर्शनासाठी आला. त्याच वेळेस
सदाशिवशास्त्री येवलेकर जे दिवसा मशाली लावून आणि शास्त्रार्थ करत भारतभर हिंडत होते, ते योगायोगाने समर्थांच्या त्या ठिकाणी भेटीसाठी आले. ती कथा त्या पूर्ण अध्यायामध्ये खूप छान प्रकारे दिली आहे. त्यामध्ये जो चित्रसेन गंधर्व होता त्याला 3 जन्म तो शाप मिळाला आणि 3 जन्मानंतर तुझी मुक्ती होईल असं सांगितले. पूर्वी मी गंधर्व चित्रसेन करून या मद्यप्राशन आणि स्त्रियांसह घेऊन क्रीडा करीत बैसलो असं तो म्हणतो. आणि पुढे तो सांगतो आणि त्यावेळेस त्या ठिकाणी नारद मुनींचं येणं झालं. नारद मुनी आले असले तरी पण त्या स्त्रियांच्याबरोबर मी रत झालो होतो, त्यामुळे उठून त्यांचं स्वागत सत्कार मी नाही केला. त्यामुळे नारद मुनींचा शाप मला मिळाला, चित्रसेन गंधर्व सांगतो. आणि त्या शापामुळे मला 3 जन्म प्राप्त झाले. एक अश्वाचा जन्म, घोड्याचा जन्म मिळाला आणि त्या जन्मामध्ये माझी मुक्ती मुकुंदराज स्वामींनी, जे अंबेजोगाईला ज्यांची समाधी आहे, त्या मुकुंदराजांच्या कृपेने मी त्या योनीमधून मुक्त झालो. दुसरा जन्म मला रेड्याचा मिळाला. माऊली ज्ञानेश्वरांच्या चरित्रामध्ये रेड्याचं प्रसंग दिलेला आहे. त्यावेळेस माऊलींनी मला मुक्त केलं आणि माझा हा तिसरा जन्म या ठिकाणी आहे, तो अंत्यज म्हणून आहे आणि समर्थांनी मला मुक्ती दिली. असा तो अंत्यज या सदाशिवशास्त्री येवलेकरांच्या समोर सगळी कथा सांगतो. तो प्रसंग आहे. आपले कल्याण स्वामीसुद्धा त्या ठिकाणी होते, अनेक शिष्यमंडळी होते. सदाशिवशास्त्री येवलेकरांचं गर्वहरण जे झालं ते तो प्रसंग जरूर सगळ्यांनी वाचावा. म्हणजे एखाद्या मुनींचा शाप जो आहे, तो शाप झाल्यानंतर कसा माणसाला जन्म घ्यावा लागतो आणि त्या जन्मामध्ये जर त्याने काही पुण्यकर्म केले असेल तर त्याचा उशापसुद्धा दिलेला असतो आणि हा नारद मुनींचा शाप त्याच्या बाबतीत खरा ठरला. आणि मग वासुदेव शास्त्री, जे सदाशिव शास्त्री होते, हे पुढे समर्थांचे शिष्य वासुदेव शास्त्री म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांना प्रतिसमर्थ असं म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा आज्ञा होती की माझी प्रत्यक्ष भेट झाली नाही तरी तू वासुदेव गोसावीच्या ठिकाणी येऊन त्यांची भेट घेत जा, म्हणजे माझी भेट घेतल्याचं आनंद आणि पुण्य तुला प्राप्त होईल. त्या मठामध्ये मी होतो, 5 दिवस होतो आणि ग्रंथराज दासोबाचं पारायण केलं. त्या ठिकाणी मठपती जे आहेत, उल्हासभाऊ आता जे आहेत ते, त्यांनी मला ती जागा पण दाखवली की ज्या जागेवर शिवाजी महाराज येऊन त्यांचा घोडा बांधत होते. आता हा जो यमलार्जुन उद्धार, आता यमल याचा अर्थ काय? यमल म्हणजे जोडी आणि अर्जुन म्हणजे अर्जुन वृक्षाचं नाव आहे. 2 अर्जुन वृक्ष ज्यांची जोडी, जसं आपण जुळं मुलं म्हणतो, जोडीने जन्म होतो, त्याप्रमाणे हे यमलार्जुन. आता यांना असा शाप का मिळाला? कारण मागच्या 9व्या अध्यायामध्ये शेवटी 2 श्लोक येतात. कृष्णस्तु गृहकृत्येषु व्यग्राया मातरी प्रभुः अक्षाधीक्षत अर्जुनो पूर्वं गुह्यको धनम आत्मजौ पुरा नारद शापेन वृक्षतां प्रापितो मदात नलकुबर मणिग्रीव इति ख्यातो श्रियान्वितौ, असे 2 श्लोक झाले होते. नलकुबर आणि मणिग्रीव हे कुबेराचे 2 मुलं होते. त्यांच्याजवळ भरपूर ऐश्वर होतं, पण मद खूप झाला आणि त्यामुळे नारदांच्या शापाने त्यांना वृक्षाचा जन्म मिळाला. आणि त्यांना उशापसुद्धा होता की पुढे, आता तो श्लोक यामध्ये येणार आहे, त्यावेळेस आपण ते पाहूया. यमलार्जुनाचा उद्धार. परीक्षित राजा प्रश्न विचारतात की आपण मला सांगा की नलकुबर आणि मणिग्रीव यांना शाप का मिळाला? त्यांनी असं कोणतं निंद्यकर्म केलं की ज्यामुळे त्यांना देवर्षी नारदांसारख्या, जे अखंड वीणा घेऊन भगवंताचं नाम घेत होते, त्यांनासुद्धा या दोघांना शाप देण्याची इच्छा झाली, त्यांनासुद्धा क्रोध आवरता आला नाही, असं त्याने काय केलं? तेव्हा शुकदेव सांगतात, रुद्रस्यानुचरो भूत्वा सुदृप्तो धनात्मजो कैलासोपवने रम्ये मंदाकिन्यां मदोत्कटौ. मंदाकिनी नदीच्या काठी कैलास पर्वताच्या रमणीय अशा उपवनामध्ये वारुणी ही मदिरा पिऊन उन्मत्त झालेले नलकुबर आणि मणिग्रीव हे आपल्या स्त्रियांसह वर्तमान त्या ठिकाणी क्रीडा करत होते. नशेमुळे त्यांचे डोळेच फिरत होते, दृष्टी अशी स्थिर नव्हती. दारू पिणाऱ्या माणसाकडे पाहिलं तरी त्याच्या डोळ्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की हा दारू पिऊन आहे. नशेमुळे त्यांचे डोळे भिरभिरत होते. पुष्कळ स्त्रिया त्यांच्याबरोबर होत्या. गाणे बजावणे हे सगळं सुरू होतं आणि ते विहार करीत होते.
अंतःप्रविश्य गंगायाम अंभोज वनराजर्जिनी. म्हणजे हातीचा कळप आहे, त्यामध्ये हातीडी आहे, त्यांच्याबरोबर ते जसे जे क्रीडा करतात तसं यांची क्रीडा सुरू होती. तं दृष्टा व्रीडितो देव्यो विवस्त्रा शापशंकितः वासांसी पर्यधूः शीघ्रं विवस्त्रो नैव गुह्यको. ज्या स्त्रिया होत्या त्या नग्नावस्थेमध्ये होत्या, त्यांनी लगेच आपापली वस्त्र सगळी परिधान केली, पण हे दोघे जे आहेत ते तसेच त्या ठिकाणी उन्मत्तपणे उभे होते. जेव्हा नारदांची दृष्टी त्यावर पडली, तौ दृष्ट्वा मदिरामत्तौ श्रीमादंधाऊ सुरात्मजौ शापम दास्यनिदम जगौ. नारदांनी त्यांना शाप दिला. आता या ठिकाणी समर्थांच्या पुन्हा ओव्यांची आठवण होती. लक्ष्मीचा भरवसा धरी तो एक मूर्ख, आणि दुसरी लक्ष्मी आलियावरी मागील ओळखी विसरी. धनाने मदोन्मत्त झालेले हे दोघे होते. कुबेर जो आहे तो कुबेर म्हणजे इतकं सगळ्या संपत्तीचा मालक असणारा कुबेर, ज्याने त्या काळामध्ये पुन्हा आमच्या कुलदैवताचं नाव आले की डोळे पाण्याने भरून येतात. बालाजीचा विवाह पद्मावतीशी जेव्हा झाला, त्या विवाहाचा खर्च करण्यासाठी या कुबेराकडून प्रत्यक्ष बालाजींनी कर्ज म्हणून घेतलं होतं. आता कर्ज म्हटलं की देणारा घेणारा ऋणको धनको, त्यांच्या सह्या वगैरे हे सगळं त्यावेळेस ते सगळे व्यवहार झाले होते. आणि इतका धनाचा माज असलेले हे दोघेजण मदिरापान करून ऐश्वर्याने आंधळे झाले होते, म्हणून त्यांना नारदांनी शाप दिला. कारण संपत्ती जी आहे, संपत्ती असली की त्याच्या पाठोपाठ स्त्री, जुगार, मद्य ही सगळ्या गोष्टी येणारच आहेत. श्रीमद अभिजात्यादी यत्र स्त्री द्यूतम आसव. हा आसव म्हणजे मद्य, स्त्री द्यूत आणि आसव म्हणजे मद्य. यनंते पशो यत्र निर्दयीर अजितात्मभिही. आणि देह जरा मृत्यू नश्वरम. आता ते नारद सांगतात की हे जे शरीर आहे त्यामुळे आपण त्या संपत्तीमुळे मदांध होतो. त्या शरीराचा काय थोडासा विचार करा. भूदेव, नरदेव आणि देव अशा नावांनी या शरीराला संबोधलं जातं. भूदेव म्हणजे या पृथ्वीवरले जे भूदेव म्हणजे ब्राह्मण समजा. त्यानंतर नरदेव म्हणजे जे नर आहेत त्यामधले देव म्हणजे उच्च प्रतीला असलेले, आणि प्रत्यक्ष देवता जे आहेत त्या. पण या देहाचं पुढे काय होतं असं जर पाहिलं तर हे देह नश्वर आहे. मेल्यानंतर त्यामध्ये किडे पडतात, पशुपक्षी जे आहेत ते खातात, पुढे त्यांची विष्ठा होते, ते जळून त्या असतं तेव्हा राखेचा ढीग होतो. आणि नश्वर शरीराशी जर कोणी द्रोह केला तर त्या मनुष्याचा कोणता स्वार्थ त्या ठिकाणी पुरेसा होतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात, या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे अहंता सांडूने स्वानंदे सुखे झाले. या नरदेहाचं कौतुक करत बसण्यापेक्षा, विषय वासना तृप्त करण्यापेक्षा भगवंताशी एकरूप झालो तर या जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपण मुक्त होतो. शरीर आद्यम खलु धर्म साधन असंही सांगितलं आहे. आता हे शरीर जे आहे हे कोणाची संपत्ती आहे असा जर विचार केला तर माझं शरीर हे माझ्या आईवडिलांची संपत्ती आहे का गर्भाधान करणाऱ्या पित्याची आहे, का त्याला 9 महिने पोटात बाळगणाऱ्या मातेची आहे, का बळजबरीने त्याच्याकडून जो काम करून घेतो मोठेपणी तो पैसे देऊन खरेदी करणाऱ्याचे आहे, का जळणाऱ्याच्या आगीची आहे. शेवटी जेव्हा अग्निसंस्कार होतात त्या अग्नी म्हणतो मी याला जाळतो, मग तो तर त्याचा मालक झाला का. असे सगळे प्रश्न या ठिकाणी उद्भवलेले आहेत. त्यामध्ये एक श्लोक खूप छान आहे. यथा कंटक विद अंगो जंतोर्नेच्छति ताम व्यथाम जीवस्यामम गतो लिंगैर न तथा विद्ध कंटका. ज्याच्या शरीराला काटा टोचलेला आहे आणि काटा टोचल्यानंतर काय दुःख होतं हे ज्याला समजलेलं आहे तो मात्र नेहमी काळजी घेतो की दुसऱ्याला काटा टोचू नये. रोज आपण फिरायला जातो, रस्त्यामध्ये काटे असतात, एखादं बाबळीच्या झाडाचं एक लाकूड पडले असतं त्यामध्ये काटे असतात. आपल्या पायात जरी चप्पल असेल तरी मागून येणार एखाद्या गरिबाच्या पायात चप्पल नसेल तर त्याला तो काटा टोचेल असा विचार करून आपण तो काटा किंवा ते
फांदी जी आहे ती दूर करतो. पण ज्याला कधीच काटा टोचलेला नाही, म्हणजे ज्याचा जन्मच भरपूर संपत्तीमध्ये झाला आहे, ऐश्वर्यामध्ये झालेला आहे, त्याला हे दुःखच माहीत नाही, तर तो काय करणार? त्याला याची कल्पनासुद्धा नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे, दरिद्रो निरहस्तंभो मुक्त सर्व मदैर्यहा. जो गरीब आहे, दरिद्री आहे, त्याला मात्र गर्व नसतो, कारण तो दरिद्रीच आहे. संपत्ती असेल तर मग गर्व आहे, मद आहे. सर्व प्रकारच्या मदांपासून गरीब हा दूर असतो. मग त्याबद्दल एक श्लोक दिला आहे, नित्यम क्षाम देहस्य, की रोजच्या भोजनाची सुद्धा ज्याची उपासमार आहे, भुकेने ज्याचं शरीर असं व्याकुळ झालेलं आहे, जीव व्याकुळ झालेला आहे, त्याची इंद्रियसुद्धा अशक्त झालेली आहेत, मग तो भोगासाठी म्हणजे उपभोग घेण्यासाठी दुसऱ्या प्राण्यांना दुःख देत नाही. अशा रीतीने तो आपोआपच हिंसेपासून परावृत्त होतो. पण ज्याच्या ठिकाणी लालसा आहे, ज्याच्या ठिकाणी भोग आहे, तो मात्र एवढा सगळा विचार करत नाही आणि त्यामुळे त्याचं अंतःकरण मात्र शुद्ध होत नाही. मग इथे देतात, साधूनां समचित्तानां मुकुंद चरणेशिणां उपेक्षैः किं धनं स्तंभैर असद्भिर सदाश्रयाः. 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्. 18 पुराणं भागवता आपण व्यासाने रचलेली आहेत. त्या सगळ्यांचा अर्थ काय असं जर कोणी विचारलं तर 2 शब्दात त्याने सांगितलं या श्लोकामध्ये. 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्. कोणते 2 वचन आहेत? परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. परोपकार करणं हेच पुण्य आहे आणि पापाय परपीडनम, दुसऱ्याला पीडा करून पाप जे आहे ते अर्जित करणं हे मात्र माणसाने करू नये. आणि मग ज्या महात्म्यांच्या चित्ताबद्दल ज्यांच्या ठिकाणी समभाव आहे, साधूनाम समचित्तानाम, समभाव म्हणजे हा माझा, हा दुसरा, हा जवळचा, हा दूरचा, की हा चांगला आहे, हा काही कामाचा नाही, असा भावच साधूंच्या ठिकाणी नसतो. साधू हे नेहमीच भगवंताच्या चरणी लीन असतात. मग अशा साधूंना दुर्गुणाचे खाण असणाऱ्या किंवा धनाने मदांध झालेल्या लोकांबद्दलचं काय कर्तव्य आहे ते आपल्या आनंदामध्ये साधू जे आहेत ते आपल्या आत्मानंदामध्येच मग्न असतात. पण हे जे दोघे होते यमलार्जुन, नलकुबेर आणि मणिग्रीव, कुबेराचे पुत्र, त्यांनी मात्र ते वारुणी मदिरा पिऊन ते मदाने उन्मत्त झाले, धनाने मदाने आंधळे झाले आणि इंद्रियांचे गुलाब असणाऱ्या या स्त्रीलंपट अशा अज्ञानजनित मद जो त्यांच्या ठिकाणी होता तो नाहीसा करावा असं मनात आलं आणि म्हणून ही सगळी लीला झाली. कर्मसिद्धांत, साधक संजीवनी अशी जी पुस्तकं आहेत ती प्रत्येकाने जरूर वाचावीत. आताच आपण पाहतो धनाने मदांध झालेल्यापैकी ज्या गोष्टी आहेत त्या आता सध्या चालू आहेत. हिट अँड रन केसेस, पुण्यामध्ये जे पोर्शे कारचा जो ॲक्सिडेंट झाला त्यामध्ये दोघांचा जीव गेला आणि तो गाडी चालवणारा कोण आहे, त्याचे आईवडील, हे सगळं आपण पाहत आहोत. अगदी ते कोणती IAS झालेली पोरगी तिचं हे सगळं जे आहे आणि आता जे चालू आहे कलकत्त्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये लैंगिक अत्याचाराचे प्रकरणं सुरू आहेत. हे सगळं या कुबेराचे पुत्र नलकुबर आणि मणिग्रीव यांचं हा अध्याय वाचताना माझ्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या. स्मृतिस्यान् मत्प्रसादेन तत्रापि मदनुग्रहात. म्हणून तुम्ही आता विवस्त्र व्हा. आता हे जे वृक्ष योनी त्यांना मिळाली म्हणजे ते विवस्त्रच आहेत, त्यांना काही वस्त्र घालत नाही आपण आणि त्याचं त्यांना भानसुद्धा नसतं. म्हणून तुम्ही आता दोघेजण वृक्ष होण्याच्याच योग्यतेचे आहेत असा नारदाने शाप दिला. आणि पुन्हा सांगितलं की माझ्या कृपेने भगवंताची जेव्हा स्मृती तुम्हाला राहील आणि माझ्या अनुग्रहामुळे देवांची 100 वर्ष, आता देवांची 100 वर्ष म्हणजे किती हे आता तुम्ही तुमचं कॅल्क्युलेट करून पहा. पुष्कळदास हे सांगून झालेलं आहे. माणसाची वर्ष, देवांची वर्ष, तर म्हणजे इतके देवांची 100 वर्ष झाल्यानंतर तोपर्यंत या वृक्षयोनीमध्ये ते राहतील आणि मग त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचं सान्निध्य त्यांना प्राप्त होईल आणि त्यावेळेस ते पुन्हा मुक्त होतील आणि पुन्हा आपल्या लोकाला जातील. शुकदेव म्हणतात, एवं मुक्त्वा स देवर्षिर गतो नारायणाश्रमम, असा शाप दिला आणि देवर्षी नारद आपल्या आश्रमामध्ये निघून गेले आणि नलकुबेर मणिग्रीवा
वासस्तुर्यम यमलार्जुनो. ते अर्जुन वृक्ष होऊन त्या ठिकाणी गोकुळामध्ये त्या नंदाच्या घरामध्ये बाहेर 2 वृक्षाच्या रूपाने ते होते. आता भगवान श्रीकृष्ण की तुमच्या या ठिकाणी घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीच आम्हाला माहिती असते. जे चालू आहे ना आता एक सिरियल इंद्रायणी, त्याच्यामध्ये तो जो विंध्यसारखा तो म्हणतो ना, तुमच्या घरातले प्रत्येक गोष्ट आम्हाला माहीत असते, पण त्याचीसुद्धा प्रत्येक गोष्ट ज्याला माहीत आहे तो भगवान श्रीकृष्ण. त्यांनी हे आता मनामध्ये आणलं. ही सगळी कथा, हे 2 वृक्ष आपल्या घरामध्ये जे आहे ते कोण आहेत काय नाही, भगवंताने त्यांचा सगळा हिशोब पाहिला. आणि देवर्षी नारदांचं वचन होतं की देवांचे 100 वर्ष झाल्यानंतर तुमची मुक्ती होणार आहे आणि तो काळ आता आलेला आहे. असं पाहून भगवंतानी स्वतःला त्या उखळाला बांधून घेतलं. म्हणजे एक लक्षात घ्या, ते 2 नावं सांगितलं, कर्मसिद्धांत आणि साधक संजीवनी. कुठलंही कर्म आपल्याकडून झालं, पुण्यकर्म असो किंवा पापकर्म असो, त्याचं फळ जे आहे ते सुख असो किंवा दुःख असो, ते भोगल्याशिवाय या जीवाला मुक्ती नाही. आणि ते नारदांचं जे वचन होतं ते सत्य करण्यासाठी भगवंतानी स्वतःला बांधून घेतलं. कारण देवर्षी नारद मला अत्यंत प्रिय आहेत आणि हे दोघेजण माझ्या कुबेराचेच पुत्र आहेत. म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात पुढे व्यंकटेशाच्या ह्याच्यामध्ये, मला यांच्या बापाकडूनच तर ऋण घ्यायचं आहे, तेव्हाच माझे लग्न होणार आहे. असा सगळा विचार करून नारद जे म्हणाले ते मी आता सत्य करेन. तत्तथा साधयिष्यामी यद्गीतं तन्महात्मनः. आणि म्हणून भगवंताने त्या उखळाला बांधून घेतलं. देवकी आपली यशोदा मातेने ते तिचं काम केलं, याला बांधून टाकलं आणि त्या उखळाला बांधलं. आता भगवंताने म्हटलं चला चांगलंच झालं, आता मला बांधलेलं आहे म्हणजे मला आता या दोन्ही यमलार्जुन वृक्षाचा उद्धार करणं सोपं होईल. किती भगवंत किती लहान, 3 वर्षाचे भगवंत, 4 वर्षाचे. आणि मग ते म्हणतात, आणि मग खेळत खेळत त्यांनी त्याचा काय, आपण लहान मुलं जसं गाडा खेळतात तसं त्या उखळाला आडवं पाडलं. भगवंत पुढे पळत आहेत आणि त्या दोन्ही वृक्षाच्या मधून ते छोटंसं बाळ भगवान श्रीकृष्ण पुढे गेले. आणि त्याने पाहिलं की या वृक्षामध्ये आता भगवंत लहान असल्यामुळे ते पुढे गेले, पण त्या वृक्षाला हे उखळ जे आडवं पडल्यामुळे ते अडकून राहिलं. आणि कमरेला दोरी बांधल्यामुळे उखळाला मात्र त्यांनी जोराने ओढलं. आता हे झाल्याबरोबर दामोदरेण तरत सो कलितांग्री बंधऊ निष्पेपतू परमविक्रम अतिताती वेप. निष्पेततू म्हणजे ते दोन्ही वृक्ष जाडकन खाली पडले. मोठा आवाज झाला. फांद्या, खोडे, डहाळ्या, पानं यांचासुद्धा थरकाप होऊ लागला आणि खूप मोठा आवाज झाला. आणि त्या वृक्षामधून तत्र श्रिया परमया ककुभा स्फुरंतो सिद्धाभूपेत्य कुजयोरिव जातवेद. जातवेद म्हणजे अग्नीचं नाव आहे. 3 प्रकारचे अग्नी आणि त्यानंतर 49 प्रकारचे, हे आपण पूर्वीच या श्रीमद भागवताच्या अध्यायात पाहिले. त्या वृक्षामधून 2 तेजस्वी पुरुष बाहेर पडले आणि त्यांनी येऊन भगवंतांना कृष्णम प्रणम्य शिरसा अखिल लोकनाथम, अखिल लोकाचे नाथ असणारे, की सर्वच चराचर विश्वाला ज्यांच्या ठिकाणी शरण जावं लागतं त्या कृष्णाला त्यांनी दोन्ही हात जोडून नमस्कार केला. आणि हे यमलार्जुन, नलकुबेर आणि मणिग्रीव आता हे भगवंताची स्तुती करत आहेत. आता जो श्लोक आहे तो अनेक भागवत सप्ताहामध्ये म्हणला जातो. कृष्ण कृष्ण महायोगिन स्तमाद्य पुरुष पर व्यक्ताव्यक्तम इदम विश्वम रूपंते ब्राह्मणा विदुः. भय भगवान श्रीकृष्ण योगेश्वरा, आपण प्रकृतीच्या पलीकडणारे असणारे पुरुषोत्तम तत्व आहात. हे व्यक्त आणि अव्यक्त, जे आम्हाला समोर दिसतं ते आणि दिसत नाही ते, संपूर्ण विश्व जे आहे ते आपलंच रूप आहे. त्यामध्ये आपण आहात म्हणून ते आहेत असे वेदवेत्ते जाणतात. आणि मग म्हणतात की त्वमेक सर्वभूतानां देहा स्वात्म इंद्रियेश्वरा. सगळे इंद्रियाचं अधिष्ठान असणाऱ्या देवता, आणि ते देवतासुद्धा तुमच्या आज्ञेने वागतात. त्वमेक कालो भगवान, काळसुद्धा तुमच्या आज्ञेने वागतो. विष्णुर अव्यय ईश्वर, अव्यय जो खर्च होत नाही आहे तसाच. पूर्णात पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते असा जो श्लोक म्हणलेला आहे त्याचा अर्थ हाच की अव्यय असा ईश्वर आपण आहात आणि म्हणून आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. या दोघांनी सुद्धा त्यांना नमस्कार केलेला आहे. तस्मै तुभ्यं भगवते वासुदेवाय वेधसे आत्मद्योत गुणैश्चन्नम महिम्ने ब्रह्मणे नमः. त्या वासुदेवांना आम्ही नमस्कार करतो. आणि मग ते म्हणतात नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनाम पतये नमः. यदुवंशाचे श्रेष्ठ पुरुष असणाऱ्या भगवंताला आम्ही नमस्कार करतो. शांत आणि सर्वांच्या हृदयात सर्वस्याच्या हृदय सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानम अपोहनंच. म्हणजे जो सर्वांच्या अंतर्यामी भगवंत त्या रूपाने असतो, आपल्या आत्म्याच्या रूपाने आहे. त्यामुळे तो आत्मा आहे म्हणून ऐकतो, आत्मा आहे म्हणून बोलतो, आत्मा आहे म्हणून सगळं चलनवलन सुरू असतं. आणि तोच आत्मा गेला की मग त्याला म्हणतात का हो कधी बॉडी कधी आणणार आहेत. म्हणजे जे आत्तापर्यंत आपल्याला प्रिय होते आता त्यांच्याबद्दल बोलण्याची भाषा नातेवाईकांची सुद्धा बदलते. त्याला आता लगेच ते बॉडी म्हणतात, नावाने नाही ओळखत. म्हणजे त्यातनं जोपर्यंत आत्मतत्व आहे तोपर्यंत हे सगळे व्यवहार आहेत. आणि ते आत्मतत्व गेलं की मग त्याला साधा इंग्रजी शब्द बॉडी म्हटलं की काय भावना वगैरे राहत नाहीत म्हणून सगळेजण मराठीमध्ये सुद्धा बॉडीज म्हणतात. आता प्रभू ते दोघे आता सांगतात, यमलार्जुनची स्तुती करतात. हा पण श्लोक फार महत्त्वाचा आहे. वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम हस्तौ च कर्मसु मनस्तव पादयोर्न स्मृत्यां शिरस्तव निवास जगत प्रणामे दृष्टीस सताम दर्शनेस्तु भगवत अनुनाम. काय म्हणतात ते, आमची वाणी गुणानुकथने, वाणीने आपल्या गुणांचे वर्णन आमची वाणी नेहमी करत राहो असा आम्हाला आशीर्वाद द्या. कोण म्हणतं, जे वृक्षयोनीला गेले नलकुबेर आणि मणिग्रीव पण ज्यांचा उद्धार झाला. तिकडे सुद्धा वासुदेव गोसावींची जी कथा सांगितली, ज्या अंत्यजाचा उद्धार झाला आणि त्याला श्रेष्ठ गती प्राप्त झाली, त्या अंत्यजाने सुद्धा तीच मागणी केली की भगवंता की माझा परंपरेने माझ्या वंशामध्ये ज्यांचा जन्म होईल त्यांचं स्मरण या पृथ्वी तलावर अखंड घडत राहो असा मला आशीर्वाद द्या. त्याप्रमाणे आजही त्या अंत्यजाच्या नावाने आपल्या चाफळच्या उत्सवामध्ये जेव्हा रामनवमीचा उत्सव होतो तेव्हा नारळ आणि प्रसाद हा रामाकडून त्याच्या ठिकाणी त्यांना प्राप्त होतो. आपले स्वामी जे आहेत ते स्वामीसुद्धा त्या ठिकाणी रामनवमीच्या उत्सवामध्ये वगैरे ते त्या ठिकाणी असतात. त्यानेसुद्धा हेच सांगितलं की आजही ती गोष्ट तिथे सुरू आहे. म्हणजे तसं यांनी जे मागितलं मग ते म्हणतात की आमचे कान जे आहेत ती तुमच्या कथा ऐकण्याकडेच खर्च होवो, आमचे हात जे आहेत ते भगवंता तुझ्याच सेवेत राहोत आणि माझं मन मात्र आपल्या चरणकमलांचं स्मरण करीत राहो. म्हणून मन हे माझी विभूती आहे. विभूती युगामध्ये आहे. इंद्रियाणाम मनश्चास्मी. नंतर आपले मस्तक जे आहे ते आपलं निवासस्थान असणाऱ्या जागेसमोर नम्र राहो. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाहे तुम्ही. आमचे नेत्र जे आहेत ते आपले प्रत्यक्ष शरीर असं जे संत आहेत त्यांचं दर्शन आमच्या नेत्रांना अखंडपणे घडत राहो अशी सगळी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. श्री शुकदेव सांगत आहेत इत्थम संकीर्तिस्ताभ्याम. ताभ्याम म्हणजे आमच्या संस्कृत भाषेमध्ये व्याकरणामध्ये पंचमी ताभ्याम. संस्कृत भाषेमध्ये 3 ठिकाणी ताभ्याम वापरतात. त्या दोघांनी, त्या दोघांसाठी आणि त्या दोघांकडून. पंचमी म्हणजे कडून. तर त्या दोघांकडून नलकुबेर आणि मणिग्रीव या दोघांकडून संकीर्तन असं भगवंताचं गुणगान गायल्यानंतर भगवान गोकुलेश्वर दामना चोलू खरे बद्धा. दोरीने बांधलेले भगवान हसत हसत म्हणाले त्या दोघांना. काय म्हणतात, ज्ञातम मम पुरैवेतद दृष्णेना करुणात्मना. तुम्ही मदाने आंधळे झालेले होतात आणि अगोदरपासूनच मला हे माहीत होतं. परमकारुणिक देवर्षी नारदाने शाप देऊन
तुमचे ऐश्वर्य नष्ट केले. पुन्हा आमच्या साधक संजीवनीचा उल्लेख करतो. अध्याय 9 श्लोक 22. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. योग आणि क्षेम या 2 शब्दांचे अर्थ साधक संजीवनी या ग्रंथामधून आपण जरूर वाचावेत. म्हणजे माझ्याजवळ असलेली संपत्ती जर माझ्या भगवंताच्या प्राप्तीच्या आड येत असेल तर ती काढून घेणं हे सुद्धा भगवंताची कृपाच आहे. आणि म्हणून आमचे गोंदवलेकर महाराज म्हणतात की भगवंताने रामाने आपल्याला किती संपत्ती दिली पाहिजे की जी संपत्ती घेऊन आपण आपल्या परिवारासह प्रामाणिकपणे संसार करू आणि भगवंताचं नाम घेत राहू. पण भगवंत जेव्हा आपल्याला जास्तीचा पैसा देतो तो कशासाठी की जास्तीचा पैसा घेऊन हा मदांध होणार नाही ही परीक्षा पाहण्यासाठी भगवंत जास्तीचा पैसा देत असतो. आणि त्याप्रमाणे तुम्हाला तो मदाने तुम्ही आंधळे झाले होता म्हणून तुम्हाला ही योनी प्राप्त झाली ज्या ठिकाणी निर्वस्त्र राहावं लागलं तुम्हाला इतके वर्ष, देवतांचे 100 वर्षे. पण देवर्षी नारदांचा शाप असल्यामुळे त्यांचीसुद्धा तुमच्यावरच कृपा आहे. जे समदर्शी आहेत साधूनाम समचित्तानाम सुतराम मत्कृतात्मनाम, समदर्शी आहेत ज्यांचे हृदय पूर्णपणे मला अर्पण केले आहे त्या साधूंच्या दर्शनाने संसार बंधनंसुद्धा नष्ट होतात. जसा सूर्याच्या प्रकाशाने अंधार नाहीसा होतो, ताबडतोब अंधार नाहीसा होतो, त्याला किती वेळ लागतो हे काहीच वेळ लागत नाही. तसं साधूंच्या दर्शनाने म्हणजे तुम्हाला नारदांचं दर्शन झालं होतं पण तुम्ही मदांध असल्यामुळे तुम्हाला त्या दर्शनाचा लाभ घेता आला आणि म्हणून हा शाप जसं त्या अंत्यजलासुद्धा 3 जन्म घ्यावे लागले तसं ते झालं. आणि म्हणून त्या तुम्हाला इष्ट असलेल्या संसार चक्रातून सोडविण्यासाठी अनन्य भक्तीची प्राप्ती आता तुम्हाला झालेली आहे. तद्गच्छतं वत्परमो नलकुबेर साधनं संजातो मयि भावो वामीप्सितः परमो भवः. आणि मग शुकदेव असं म्हणतात इत्युक्तो तव परिक्रम्य प्रणम्य च पुन्हा पुन्हा. आणि मग त्यावेळेस त्या दोघांनी सुद्धा त्या छोट्याशा भगवान श्रीकृष्णांना 3 प्रदक्षिणा घातल्या. वारंवार पुन्हा पुन्हा वारंवार पुन्हा पुन्हा नमस्कार केला. बद्धोलुखुलम मामंत्र्य जगबुतुर दिशम उत्तराम. आणि मग ते उत्तर दिशेला निघून गेले. कुबेर आणि मणिग्रीव, नलकुबेर आणि मणिग्रीव हे दोघे कुबेराचे पुत्र त्या ठिकाणून ते निघून गेले. असं सांगत हा अध्याय या ठिकाणी समाप्त आहे. हा 10वा अध्याय. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे पूर्वार्धे नारदशापो नाम दशमोऽध्याय. म्हणजे शाप जरी असला आता त्या शापाचं कारण काय आहे तर आपणच आहे. ते शाप कशामुळे मिळाले तर आपल्याच कर्मामुळे ते शाप मिळाले. जनी सर्वसुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधून पाहे. मनात वाचिरे पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. पूर्वसंचित पूर्वकर्म जर आपलं चांगलं असेल तर चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतील. पण पूर्वकर्म जर चांगलं नसेल तर कितीही आपण पाठांतर केलं तरी परीक्षेला गेल्यावर विस्मृती होते की सगळं माझ्या लक्षात होतं पण वेळेवर काय माझी बुद्धी काय झाली समजलं नाही पण माझ्याकडून हे कर्म घडलं असे सांगणारी कितीतरी उदाहरणं आज आपल्याला आपल्या पेपरमधून टी व्हीवरच्या बातम्यामधून पाहायला मिळतात. आईवडिलांचासुद्धा खून करणारा मुलगा असतो आणि तो नंतर मग सुद्धा क्षमायाचना करतो आणि कोर्टाने माझा जीव जो आहे तो आता वाचवावा, मला अभय द्यावं असं प्रार्थना तो स्वतः करतो. पण ती घटना घडते त्यावेळेस मात्र तो तसा नसतो, त्याची बुद्धी तशी नसते, त्याचे विचार तसे नसतात. आणि म्हणून सदा संगती सज्जनाची धरावी. यमलार्जुनाचा उद्धार ही जरी छोटीशी कथा असली तरी त्या कथेमधलं जो उद्देश आहे तो सगळा उद्देश लक्षात घ्यावा. आणि म्हणून श्रीमद्भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या कथा ज्या आहेत त्या कथेचं महत्त्व व्यासांना नारदाने सांगितलं आणि त्या व्यासाने चतुश्लोकी भागवतापासून एवढा मोठा विस्तार केला. विस्तार म्हणजेच व्यास. आणि मग ते देवर्षी व्यासांचं हे श्रीमद्भागवत पुराणातील
दशमस्कंधातील 10वा अध्याय आता समाप्त होत आहे. आता उद्याच्या अध्यायामध्ये आपण गोकुळातून वृंदावनामध्ये जाणे. आता हे गोकुळातून ही सगळी मंडळी वृंदावनामध्ये का गेली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर वत्सासूर आणि बकासुराचा उद्धार भगवंतांनी कसा केला, हा भाग आपण आता उद्याच्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, साधुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, उनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, हरि विहरे हरिहंसची तेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम.